माझं नाव ॲडव्होकेट संतोष सांचकर। आज या ठिकाणी चुनाभट्टीमधील जे महिला आहे, जे कुटुंब आहे, ह्यांना अक्षरशः ते बेघर त्यांची अवस्था आहे आणि घराच्या अधिकारासाठी आज ह्या विरकर फॅमिली इकडं आपल्या उपोषणाला बसल्यात। राईट टू शेल्टर ही संघटना सातत्याने संपूर्ण मुंबईमध्ये ह्या विषयावर काम करत आहे। म्हणजे लोकांना जे बेघर आहेत त्यांना त्यांच्या घराचा अधिकार मिळवून देणं, या संदर्भात राईट टू शेल्टरने भरपूर मुंबईमध्ये कामं केलेले, त्यांच्या भरपूर शाखासुद्धा आहेत आणि हे प्रकरण आमच्याकडे आलं असल्यामुळे आम्ही तो विषय त्या ठिकाणी हाताळला आणि या विरकर कुटुंबाला राईट टू शेल्टरच्या माध्यमातून पूर्ण पाठिंबासुद्धा दिला आहे। आपण बघाल तर 2 वर्षापूर्वी ह्यांच्या घरावर दरड कोसळून त्यांचं घर पूर्ण बेचिराग झालं। त्याच्यानंतर यांचं स्थलांतर केलं एका महानगरपालिकेच्या शाळेमध्ये। ती शाळेनंतर तुटली, त्यानंतर ह्यांचं त्या शाळेमधून नेहरूनगरच्या शाळेमध्ये त्यांचं स्थलांतर केलं। आता नेहरूनगरच्या शाळेमध्ये इलेक्शनचं काम जोरात चालू असल्यामुळे त्यांना तिकडून काढून अक्षरशः रस्त्यावरती आणलेलं आहे। आपण बघाल या महाराष्ट्र शासनामध्ये एक नियम आहे की जर तुमचं झोपडं 2000च्या अगोदर जर असेल तर ते संरक्षित आहेत आणि ते पुनर्वसनासाठी पात्र आहे। यांचे सगळे कागदपत्र 2000च्या अगोदरचे आहेत आणि असं संरक्षित घर असताना सुद्धा ह्यांचं पुनर्वसन 2 वर्षापर्यंत अजूनपर्यंत झालेलं नाही आहे। या विरकर कुटुंबाने अक्षरशः प्रत्येक ठिकठिकाणी हजेरी लावली। म्हणजे स्थानिक जे आमदार आहेत त्यांच्याकडे गेले, स्थानिक नगरसेवककडे गेले, स्थानिक खासदारांकडे गेले, परंतु ह्यांच्या मागणीला अक्षरशः त्यांनी केराची टोपली दाखवलेलं या ठिकाणी वातावरण दिसतंय। आज बघाल तर निवडणुकीच्या वातावरणामध्ये प्रत्येक जण त्यांच्याकडे येईल, आपल्याकडे सुद्धा येईल का मतं मागण्यासाठी, परंतु त्यांची जी जबाबदारी आहे त्यांनी कुठपर्यंत पार पाडलेली आहे। एक मोठं उदाहरण आपल्याला मुंबईमध्ये घेता येईल की बेघर कुटुंबाला 2 वर्षापासून केवळ स्थलांतरित केलं जातं आहे, त्यांच्या घराच्या हक्काच्या मागणीला सुद्धा हे लोक उत्तर देत नाही। अक्षरशः खूप मोठी शोकांतिका आहे। बेघरांचा विषय एवढा मोठा असताना शासन त्या संदर्भात दुर्लक्ष करतोय, ही खूप मोठी शोकांतिका आहे। ह्याच प्रकरणामध्ये आपल्याला आठवत असेल का 7 महिन्यापूर्वी रायगड जिल्ह्यामध्ये इर्शाळवाडी या ठिकाणी अशाच पद्धतीने दरड कोसळून भरपूर घरं त्या ठिकाणी बेचिराग झाली। त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री स्वतः इर्शाळवाडी या ठिकाणी गेले, त्यांनी त्या दरड कोसळलेल्या लोकांच्या घरांचं पुनर्वसन केलं। म्हणजे यांच्या अगोदर नंतर ती घटना झाली, त्यांचं पुनर्वसन झालं आणि यांची अगोदर घटना झाल्या असतानाही त्यांचं पुनर्वसन अजूनपर्यंत झालं नाही आहे। आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी जे विद्यमान आमदार किंवा लोकप्रतिनिधी असतील हे सातत्याने सांगतात का तुमचं पुनर्वसन आम्ही नाही करू शकत। खरं तर जर त्या झोपडं जर ते प्रोटेक्टेड असेल, संरक्षित असेल, पुनर्वसनासाठी पात्र असेल तर त्यांचं पुनर्वसन होतं आहे, हा आम्हाला कायदाच सांगतोय। त्यांच्याच बाजूला एक कुरेशी नगर म्हणून आहे, तिकडं PAPची खूप मोठ्या सदनिका आहेत आणि अशाच खाली पडलेल्या आहेत। आपण बघाल तर त्या काही सदनिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरीसुद्धा झालेली आहे। म्हणजे यांना घुसखोरी चालते, परंतु कायदेशीररित्या त्यांचा हक्क ते लोक मागतात, त्यावेळेस त्यांना कोणच तो हक्क देत नाही आहे। सातत्याने ही केवळ इकडचीच घटना नाही आहे, पूर्ण मुंबईमध्ये अक्षरशः बेघरांचा सुळसुळाट आहे। म्हणजे शासनाने जी योजना काढलेली आहे पुनर्वसन, या पुनर्वसनच्या योजनेच्या नावाखाली अक्षरशः लोकांना बेघर केलं जात आहे। आपण बघाल तर SRAच्या पुनर्वसनाच्या माध्यमातून लोकांना बेघर केलं जात आहे, त्यांना अक्षरशः वर्षानुवर्ष भाडं दिलं जात नाही आहे, त्यांचं पुनर्वसन अक्षरशः निकृष्ट दर्जाचं केलं जातं आहे। म्हणजे सरकारने चालवलं काय आहे? म्हणजे कुठंतरी मुंबईमधल्या मूळ मुंबईकरांना या सरकारी योजनेच्या माध्यमातून मुंबईच्या बाहेर हाकलण्याचं तर योजना नाही आहे। या राईट टू शेल्टरने अक्षरशः ह्या विषयावरती सातत्याने आपला आवाज उचलला आहे। म्हणजे मग कुणाच्या घरांचा विषय असेल, कुणाच्या भाड्यासंदर्भात विषय असेल किंवा कुणाचं निकृष्ट पुनर्वसनाच्या संदर्भात असेल, सातत्याने तो आवाज त्या ठिकाणी त्यांनी उचललेला आहे। आज याच विरकर फॅमिलीसोबत आम्ही राईट टू शेल्टरच्या संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात कालपासून त्यांच्या सोबत आहोत। अगोदर म्हणजे 6 महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार करतोय, पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी कुठलाही उपयोग झाला नसल्याचं आम्हाला सुद्धा तो अनुभव आला आहे।
ह्यांच्यासाठी मला वाटतं ह्या घरासाठी आम्ही 2 दिवसापूर्वी यलवाडचे जे सहाय्यक आयुक्त आहेत हेरलेकर यांच्याकडे सुद्धा त्यांनी आम्ही जाऊन भेट दिली. त्यांचं म्हणणं आहे की महानगरपालिकेच्या अधिकारामध्ये या गोष्टी बसत नाही आहेत, परंतु सुरुवातीला महानगरपालिकेने यांचं शिफ्टिंग केलं, यांचं स्थलांतरित केलं शाळेमध्ये. आज मग महानगरपालिकेने यांना एकटं का सोडलं, यांना रस्त्यावरती का आणलं? आपण बघाल तर ज्या वेळेस यांना नेहरू नगरच्या महानगरपालिकेच्या शाळेमधून काढलं, अक्षरशः त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररित्या नेहरू नगर पोलीस स्टेशनचं प्रोटेक्शन घेतलं आणि यांना बाहेर काढलं. म्हणजे कुठलीही नोटीस दिली नाहीये पोलिसांकडून. ज्यावेळेस त्यांनी ते प्रोटेक्शन मागवलं त्यावेळेस कुठलाही पत्रव्यवहार झाला नाहीये. बेकायदेशीर यांना घराच्या बाहेर काढून आज त्यांना रस्त्यावरती आणलंय. आणि आपण अक्षरशः हे मिरवतोय का आम्ही एवढ्या मुंबईच्या ज्या आधुनिक मुंबईमध्ये आपण त्या ठिकाणी वास्तव्यात आहोत, आपण राहत आहोत. कुठले आधुनिकीकरण यांचं? आपण बघतोय की कोस्टल रोडचा त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने कोस्टल रोडचं उद्घाटन झालंय. सरकार नवीन नवीन या ठिकाणी यंत्रणा सामुग्री आणत आहे, परंतु या मुंबईमधला जो मूळ रहिवाशी आहे, मूळ मुंबईकर आहे, ह्याच्या घराच्या संदर्भात, ह्याच्या विषयाच्या संदर्भात सरकार का एवढं या ठिकाणी दुर्लक्षित आहे? आमचा सातत्याने हा सवाल आहे की सरकारने या मूळ मुंबईकरांचं त्या ठिकाणी घर बघावं, घरांचं संरक्षण करावं आणि त्यानंतर पुढच्या त्या ठिकाणी आधुनिकीकरणासाठी वाटचाल करावी. आपण बघाल तर 1995ला सुद्धा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी एक घोषणा केली होती, 40 लाख लोकांना मोफत घर दिलं जाईल. आणि त्या घोषणांच्या आधारावरती सेना आणि भाजप युतीचं सरकार सुद्धा आलं. म्हणजे लोकांच्या घराच्या आश्वासनांवरती या महाराष्ट्रामध्ये सरकार सुद्धा येऊ शकतं. त्यानंतर मला वाटतं 28 वर्षाचा कालावधी निघून गेला, परंतु 40 लाखाच्या घरांचं स्वप्न साकार होऊ शकलं नाही. 40 आमदार ज्यावेळेस शिवसेनेमधून फुटले, परंतु त्यांनी 40 लाख लोकांचं मोफत घरांचं, बाळासाहेबांचं स्वप्न अजूनपर्यंत पूर्ण करू शकले नाही. राईट टू शेल्टरने ती जबाबदारी घेतली आणि या संदर्भात कुठलाही मुंबईकर बेघर राहणार नाही, बेघर होणार नाही, ही काळजी घेऊन आपण सातत्याने मुंबईमध्ये ठिकठिकाणी या संदर्भात कार्य करतोय. विरकर फॅमिलीसोबत पण आपण शेवटपर्यंत त्या ठिकाणी राहू की जोपर्यंत यांचं पुनर्वसन होत नाही, यांचं कायम पुनर्वसन होत नाही, यांना यांच्या हक्काचं घर मिळत नाही, तोपर्यंत हा संघर्ष असाच त्या ठिकाणी तेवत राहील. आणि राईट टू शेल्टर ही संघटना अशाच पद्धतीने विरकर कुटुंबाच्या सोबत या ठिकाणी ठामपणे उभे राहील. आज मी आझाद मैदानामध्ये माझ्या हक्काच्या घरासाठी आले. हक्काचं घर म्हणजे 6 जुलै 2022 साली माझ्या घरावरती दरड कोसळली. त्यावेळेला माणुसकी हा काय प्रकार असतो ते त्यावेळेला कळलं मला. कारण हे आमदार साहेब एकदा सोडून 2दा निवडून आलेत. ते माझ्या त्याच घरातल्या बेडवरती बसून मतदानासाठी विचारायसाठी आले होते की आम्हाला ताई निवडून द्या, आम्ही तुमची कामं करणार, आम्हाला मतं द्या. आणि आम्ही मतदान करून आमच्या आजूबाजूवाल्यांना पण त्यांना मतदान करायला लावलं. आणि त्यांचे आमचे एवढे चांगले संबंध असताना प्रत्येक वेळेला ते साधनाताईंना नावानिशी ओळखतात. तरी सुद्धा असं असताना आता ज्या वेळेला आमच्यावरती परिस्थिती ओढवली त्यावेळेला आम्ही कोणच नाही त्यांना दिसलो. ज्या वेळेला शिंदे सरकार आलं, ते गुवाहाटीवरनं आले होते, त्याच दिवशी आमच्या इथे दरड कोसळली होती. त्याच दिवशी त्यावेळेला असेच न्यूज चॅनलवाले आले होते. त्यांच्या समोर त्यांनी येऊन आम्हाला सगळं सांगितलं की तुमच्या इथला मलबा हटवू, वॉल टाकून तुम्हाला घर बांधून देऊ किंवा तुमचं पुनर्वसन करू. आणि त्यावेळेला आम्हाला त्यांनी 1 लाख रुपयाची मदत केली. त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं, साहेब आम्हाला 1 लाख रुपयाची गरज नाही, आमचा संसार सगळा दगडाखाली गेलाय, फक्त आम्ही वाचलोय अंगावरच्या कपड्यानं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ही तात्पुरती तुम्हाला मदत केलेली आहे, आम्ही तुमचं पुनर्वसन करू किंवा तिथला मलबा हटवून तुम्हाला घर बांधून देऊ. त्यापैकी शाळेत आम्हाला त्या पडक्या शाळेत ठेवल्यानंतर त्यांनी कुठं आहे किंवा काय अजिबात आमची विचारपूस केली नाही. आम्हाला गरज होती म्हणून वारंवार आम्हीच त्यांच्या ऑफिसला गेलो. वरून त्यांचेच PA जे आहेत ते गीतेश माने आहेत आणि एक प्रकाश बसरूल आहेत,
ते आम्हाला आम्ही साहेब आहेत का विचारलं, आम्ही केबिन उघडून तरी डायरेक्ट साहेबांच्या केबिन मध्ये जाऊ शकत नाही. ऑफिस मध्ये गेले गेले ते बोलतात की साहेब नाहीत, आता काय काम आहे तुमचं, तुम्हाला 1 लाख रुपये साहेबांनी दिले ना, एवढं कोण मदत करतं का, साहेबांनी स्वतःच्या खिशातले पैसे दिलेत, तुमची शाळेत सोय केली ना, मग आता तुम्हाला काय पाहिजे, ह्याच्याशिवाय कोण काय करू शकत नाही, आता आमच्याकडे काय नाही तुमच्यासाठी, आता तुमचं तुम्ही बघा. अरे तुमचं तुम्ही बघा म्हणजे बीएमसी वाले पण तसंच बोलतात, आमच्या अंडर येत नाही, आम्ही काय करू शकत नाही, ही प्रायव्हेट लँड आहे. ज्या वेळेला आम्ही घेतलं त्यावेळेला 73 साली ते घेतलेलं आहे, मग त्यावेळेला काय प्रायव्हेट लँड आणि हे आत्ताच्या गव्हर्नमेंट मध्ये हे झाले. पहिलं सरकार असं नव्हतं, काँग्रेसचं राज्य असं नव्हतं, आता नवीन नवीन काहीतरी काढायला लागलेत. मग तसं काँग्रेसच्या काळामध्ये 400 रुपयाला सिलेंडर होता, आताच्या काळामध्ये 1200 रुपये, आता कमी केला महिला दिनानिमित्त 100 रुपये, त्याच्या आधी 100 रुपये कमी, तरी पण डबलच भाव आहे ना. सरकार आलं त्यावेळेला वाटलं चला एक रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री झालाय, तो गोरगरिबांचं दुःख जाणून घेईल. इरसलवाडीमध्ये आमच्या नंतर ती घटना झाली, ती घटना होऊन त्यांना घरं भेटली आणि त्याच्या आधी आमच्याकडे होऊन आम्हाला काहीच नाही. आणि हिंदुत्वासाठी आम्ही हे केले, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर आम्ही चालतोय. बाळासाहेब ठाकरेंनी अशी मला रोडवरती बसूच दिली नसती, कारण माझ्या भावाचं पण कार्य आहे ना, वयाच्या 14 वर्षापासून शिवसेनेचंच कार्य माझा भाऊ करत होता. दिघे साहेबांच्या बरोबर माझ्या भावाचं काम आहे आणि ते रक्त अंगात सळसळत असल्यामुळे मी पण शिवसेनेचंच काम करत होते. हे उद्धव ठाकरे गटातून परत शिंदे गटात आले, तुम्ही कुठल्याही गटात जा, त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, आम्ही शिवसेना म्हणूनच तुमचं काम करतोय. पण जर आम्हाला कार्यकर्त्यांना जर ही वागणूक मिळत असेल तर आता तुम्ही आमच्याकडे मतदानाला या. आणि काय म्हणून तुम्हाला मतदान करायचं, मी शाळेमधून काढताना पण त्या दिवशी सांगितलं की तुम्ही साहेब आम्हाला कशासाठी इलेक्शन शाळेतून काढताय. नाही, इलेक्शनचं ऑफिस आहे, इथं इलेक्शन होणार आहे, इथं हे होतं, स्ट्रॉंग रूम बांधतात, हे होतं ते होतं. अरे पण इलेक्शनच करू नका ना तुम्ही. मी गेटच्या बाहेर बसते, बोललं कोण खासदारकीचा फॉर्म भरायला, आमदारकीचा फॉर्म भरायला कोण येतोय ते बघते. जर जनताच तुम्ही परपटून रस्त्यावर आणत असाल तर जनतेचं इलेक्शन आहे का तुमच्या खुर्च्या पिट्ट करायचं इलेक्शन आहे, ते तर आम्हाला कळलं पाहिजे. जनता आहे तर इलेक्शन आहे, जनता आहे तर बीएमसी आहे, जनता आहे तर अधिकारी आहे. जर अधिकारीच जर आम्हाला त्या दिवशी माझी एवढी विचित्र अवस्था केली, मी काय गद्दार होती, मी काय माझ्या पोरांनी बलात्कार केलेत, खून केलेत, चोऱ्या मारे केलेत, अशा अवस्थेत मला बाहेर काढला. आधी एर्लेकर साहेब स्वतः आले, अर्धा तास फुकटचं राहायला शिकलेत, बाहेर व्हा, तुम्हाला लाईट बिल कोण भरतं, पाणी बिल कोण भरतं. म्हणलं बीएमसी भरती, ही गव्हर्नमेंटचं आहे, हे गरिबांसाठी आहे. पडल्यानंतर इथं आणून ठेवले. 38 वर्ष आम्ही जिथं राहत होते तिथे बीएमसी आली होती का आमचं भरायला बिल, तिथं आम्हीच भरत होतो. आणि आता पण जीएसटी घेतात तर आमच्याच काळातनं सगळं होते. तुम्हाला चरबी आले, तुम्हाला बाहेर निघायचं नाहीये, तुम्ही कसे बाहेर निघत नाही ते बघतो, पोलिसांना फोन करतो, अर्ध्या तासात पोलीस आले, 5-6 लेडी कॉन्स्टेबल आल्या, त्यामध्ये संगीता कुलकर्णी होत्या. मी जेवत होते साहेब, मी बोलले पण त्यांना की अहो मी जेवते, मला जेवत्या ताटावरनं उठू नका, मला हात तरी धुऊ दे, कम से कम माझे नातवं झोपलेत, त्यांना पण तुम्ही फरफटत बाहेर काढलं. मला जेवत्या ताटावरून माझ्या केसाला, हाताला, पायाला धरून चौकीने उचलून मला गेटच्या बाहेर आणली शाळेच्या आणि मला त्यांच्या व्हॅन मध्ये टाकली. माझी लहान पोरं पण बाहेर आणली फरफटत. माझा सगळा पसारा बीएमसीनं भरला टेम्पोत आणि मला बोलतात तुमचं जिथं पडलंय तिथं आम्ही नेऊन टाकतो. तर मी म्हणलं साहेब तिथला मलबा जर हटवला नाही, तिथं कुत्रं नाही उभं राहू शकत, तर माझं सामान कसं ठेवणार तुम्ही. तिथं भंगारवाले नेतील, घुशी माझे सामान भेटले ते घाण करतील, ते कोण त्याची जबाबदारी कोण घेणार. तर तुमचं तुम्ही बघा, तुम्हाला एवढे दिवस ठेवलं, तुम्हाला फुकट राहायची सवय लागली असं बोलून परत त्यांनी ते टेम्पो बहुतेक त्यांच्या गोडाऊनला नेले. अशा अवस्थेत आम्हाला तिथून बाहेर काढलं. म्हणून आम्ही आमदाराच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन बसलो. तर आमदाराच्या ऑफिसच्या बाहेर त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आता साहेब तुम्हाला उद्या दुपारपर्यंत भेटणार नाही. म्हणलं कधीही भेटू द्या, असं पण आम्ही रस्त्यावरच आहे, आम्ही आमदाराच्या ऑफिसच्या बाहेरच थांबतो. म्हणून माझ्या सुना वगैरे घेऊन आम्ही बाहेरच थांबलेलो. नंतर
आमचे वकील साहेब आले. वकील साहेबांना परत त्यांनी आम्हाला तिथं हे प्रभावशालीवाले आले. त्यांनी रिपोर्ट घेताना त्यांनी मग हे केलं. तिथून जे दुसऱ्या दिवशी दुपारी येणार होते, कार्यकर्त्यांनी काय केलं, रोज 9 वाजेपर्यंत ऑफिस उघडं असतं. त्या दिवशी 7:30लाच ऑफिस बंद केलं. जे सही शिक्क्याला येत होते तेवढा सेटर खोलायचे, मोबाईलचं टॉर्च दाबायचे, सही शिक्के द्यायचे. त्यांचं काम चालूच होतं. आणि आम्हाला मात्र एकाने सुद्धा विचारलं नाही की तुम्ही कशासाठी आलाय. आणि जेव्हा माझं पोरगा आतमध्ये गेलं की आम्ही रस्त्यावर आलोय आणि साहेब कुठं आहेत, तर त्यांचे ते गीतेश माने बोलले, साहेबांनी दिले नाही 1 लाख रुपये, तुम्ही सारखं सारखं काय येत आहे, आम्ही तुमच्यासाठी आता काय करू शकत नाही, तुम्ही आता इथून तुम्हाला कुठे जायचं तिकडे जावा, आमच्याच्याने काय होणार नाही. तरी आम्ही मूर्खासारखे तिथंच बसून राहिलो. पण जेव्हा वकील साहेब आले तेव्हा सगळ्या हालचाली झाल्या. आणि नंतर मग आम्हाला प्रभावशाली काय आहे ना, त्यांनी जेव्हा ते थेट प्रक्षेपणचे तिथं त्यांना लाईव्ह दिसलं त्यावेळेला आमदार साहेब आले आणि त्यांच्या समोर बोलले की ताई माझ्या पाठीशी नेहमी असतात, ताईंसाठी मी मदत केलेली आहे, अजून इथून पुढे मी मदत करेन, ताईंचं काम करेन. आणि तेवढं बोलून मला एका साईडला बोलवलं आणि मला सांगितलं की माझ्याकडे ते याचं माझा पर्सनल नंबर घ्यायचा आणि माझ्याशी बोलून जर काय झालं तरच मी तुमचं काम करणार, नाही तर मी तुमचं काम करणार नाही. तरी ठीक आहे बोलले. चला 3 दिवस त्याने हॉटेलमध्ये सोय केली, संध्याकाळी जेवण पण दिलं. पण दुसऱ्या दिवशीपासून जेवण दिलं नाही किंवा आमची विचारपूस केली नाही की तुम्ही आता हॉटेलमध्ये आहे की तुमचं हॉटेलचं संपलंय, मग आता मी तुम्हाला कुठं शिफ्ट करतो कुठं नाही. मग आम्हाला दुसरीकडे जायचं नाही म्हणून कसं सांगतात. BMC वाल्यांनी मला हटवलं नाही, आम्हाला तिथं काय बांधता येत नाही, आम्हाला बाहेर कुठं घर देत नाहीत, मग आम्ही कुठं रस्त्यावर राहायचं का. मग आता मुख्यमंत्र्यांनी जर त्यांनी बोललेत की मी बेघर कोणाला ठेवणार नाही, जर मोदीजी म्हणतात 400 करोड लोगों को का 4 करोड लोगों को, मला काय एवढं कळत नाही, मी साधी सिंपल बाई आहे, तर 4 करोड लोकांना घरं दिलेत, तर त्या 4 करोड मध्ये माझ्या गरीबाच्या एका खोलीचा नंबर का लागला नाही असं मला मोदीजींना पण विचारायचंय. आणि जर प्रत्येक हागल्या मुतल्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे साहेब जर कुर्ल्यामध्ये येतात, जिथं नेहरू नगर शाळेत आम्हाला ठेवलं होतं त्या गणपती मंदिरामध्ये येतात, पाईप घेऊन रस्ते धुतात, तर त्या शाळेच्या मध्ये एक कुटुंब राहतंय हे का त्यांना दिसलं नाही. इलेक्शनला आम्हाला बाहेर कसं त्यांना काढता आलं, ते कुठल्या अधिकाराने इलेक्शन घेत आहेत. खासदार कशाला पाहिजे, आमदार कशाला पाहिजे, नगरसेवक कशाला पाहिजे, आणि मंत्री संत्री कोणच नको. लोकशाही राहिलेलीच नाही. जे म्हणतात ना लोकशाही आहे, त्यावेळेला आमच्या लहानपणी 1947ला पारतंत्र्यात लोक होती, पण आम्ही म्हणतो आता आम्ही पारतंत्र्यात आहे. जर आम्ही स्वतंत्र असतो तर आम्हाला हक्काचं कुठंतरी भेटलं असतं, पण तसं काही नाही. आम्ही आता सुद्धा पारतंत्र्यात आहे, ह्याच्याकडे जायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही, त्याच्या. अहो आमदार साहेब, तुम्ही जर 2.25 वर्षामध्ये आमच्यासाठी काय केलं असतं तर आम्ही कशाला कुठे गेलो असतो. तुमच्या आशेवरच आम्ही आतापर्यंत बसलो ना, आणि शाळा फिरत बसलो. आणि शाळेतून काढायची. त्यांच्या मतदारसंघातलं त्यांच्या काम करणाऱ्या बाईला जर हाताला आणि केसाला धरून ओढून जर बाहेर काढत असेल तर ते आमदार कसले. आता माझी मागणी एवढीच आहे की माझं हक्काचं होतं आणि ते मला मिळालंच पाहिजे. कोण कोणाच्या खिशातलं देत नाही. आमदारांनी जरी दिलं, मुख्यमंत्र्यांनी जरी दिलं, खासदारांनी जरी दिलं, कोणत्याही नेत्याने दिलं, विरोधक पक्ष असू किंवा आता सत्तेवर असणारा पक्ष असू, कोणी कोणाच्या खिशातलं देत नाही. गव्हर्नमेंटचं आहे ते. त्यांनी मला माझ्या हक्काचे घर गेलेलं आहे, माझ्याकडे सगळी लिगली कागदपत्र आहेत, आणि त्यासाठी मी आमरण उपोषण, मी आज सकाळपासून चहा सुद्धा घेतलेला नाही, का पाण्याचा एक थेंबही घेतलेला नाही. मी अशीच बसणार आहे माझ्या परिवाराला घर मिळेपर्यंत. माझी लहान लहान लेकरं सकाळपासून मातीत खेळतात. आज 3 दिवसापासून आम्हाला सोमवारी संध्याकाळी जे जेवण दिलंय आमदार साहेबांनी, तिथून आमच्या काय जेवणाची चौकशी करायची असते का नसते. आज आमच्या पैशाच्या पाकिटापासून, आधार कार्ड, पॅन कार्डापासून, आमच्या कागदपत्रापासून BMCनं टेम्पोत भरून ठेवल्या. अंगावरच्या कपड्यांनी जर आम्ही बाहेर निघाल, आम्ही खायचं काय. आमचा काय बिझनेस आहे रोजच्या रोज आम्हाला रोजची रोख रक्कम येते, आम्ही त्यातनं खावं.